माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आपल्या संपर्कात आहे। देवेंद्र, अत्यंत गंभीर आहे हे सगळं आणि आपण समोर आणतोय हेच मुळात इतकं भयानक आहे की ज्या गोष्टी समोर येत नसतील त्या आणखी भयानक आहेत। कारण आपल्या कानावरती येते कशा पद्धतीने अनेक ठिकाणी गुंडांनी असे धंदे उघडलेत, काय नेमकी घटना होती आणि आता काय या सगळ्यावरती कारवाई पोलिसांनी सुरू केली? नक्कीच अजित, जेव्हापासून 1000 आणि 500ची नोट जी आहे ती रद्द झालेली आहे त्यानंतर आपले सगळेच वार्ताहर जे आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे किंवा लोकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या जे प्रकरण आहे त्याची वेगवेगळी बाजू जी आहे ती मांडताना आपले सगळेच पत्रकार काम करतात आहे। मात्र एका ठिकाणी विक्रोळीमध्ये माहिती मिळाली की 1000 असतील किंवा 500च्या ज्या नोटा आहेत त्या काही टक्केवारी आकारून ज्या आहेत त्या लोकांना दिल्या जातात आहे किंवा कमिशन त्यामागे घेतलं जात आहे। नेमका हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आपले या विभागातील प्रतिनिधी अमोल पेडणेकर त्या ठिकाणी गेले आणि ते स्टिंग ऑपरेशन करत असताना त्यांना कशा पद्धतीची भाषा जी आहे वापरण्यात आलेली आहे किंवा कशा पद्धतीची मारहाण करण्यात आलेली आहे हे तुम्ही नुकतंच बघितलेलं आहे। अमोल स्वतः आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशीच बातचीत करूया। अमोल, काय नेमका हा प्रकार घडलेला आहे? नक्कीच विक्रोळीच्या एका भागामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की एक श्याम डेअरी म्हणून आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या नोटा ब्लॅक केल्या जात आहेत। 1000 रुपये दिले तर ते 800 रुपये देतात समोरच्याला आणि 200 रुपये कमिशन म्हणून ठेवतात। याचं मी स्टिंग करायला त्या ठिकाणी गेलो होतो, मी आणि माझे काही सहकारी देखील त्यावेळेला होते। ते स्टिंग केलं, सक्सेस झालं ते स्टिंग। त्यावेळेला आम्ही त्यांना 10,000ची डिमांड केलेली। 10,000 त्यांना सांगितलं होतं की हे 10,000 आम्ही तुम्हाला देतोय तरचे किती द्याल तुम्ही, तर त्यांनी सांगितलेलं की 8,000 आम्ही तुम्हाला देऊ परत आणि त्याच्यावरचे जे 2,000 आहे ते आम्ही कापून घेऊ आमचं कमिशन म्हणून। त्यामुळे ते स्टिंग केलं आणि नंतर आम्ही जेव्हा परत पाठी फिरलो त्यावेळेला त्यांना त्याचा सुगावा लागला आणि ती सर्व लोकं आहेत ती आमच्यावर चालून आली। अक्षरशः अर्वाच्य शिवीगाळ त्यांनी त्यावेळेला केली होती, त्यांना कशाची भीती नव्हती। आणि नंतर मग जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात होतं त्यावेळेला त्यांनी अतिशय मारहाण करायला सुरुवात केली होती। मला देखील मारहाण झाली त्या ठिकाणी। माझा जो कॅमेरामन होता त्याचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला। दुसरा एक माझा सहकारी होता, त्याला देखील त्यांनी अक्षरशः पाडून घातलं आणि ज्या सायकली होत्या त्याच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केलेला, म्हणजे अक्षरशः जीवे मारण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न चालू होता। परंतु परिस्थिती जेव्हा आटोक्याबाहेर गेली तेव्हा आम्ही तिकडनं निघालो आणि पोलिसांना याची माहिती दिली। आता पोलीस त्या ठिकाणी कारवाई सध्या करतानाचं दिसतंय आपल्याला। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी काय भूमिका घेतलेली आहे? गुन्हा नोंद झालेला आहे का आणि किती लोकांना अटक केली आहे? नक्कीच पोलिसांनी आता या ठिकाणी तत्काळ कारवाई केलेली आहे आणि आपण सध्या या पोलीस स्टेशनच्या आवारातच आहोत। पोलिसांनी या ठिकाणी आता 3 जणांना अरेस्ट केलेली आहे आणि आणखी काही लोक आहेत ज्या याच्यामध्ये सामील आहेत ज्यांनी ब्लॅक केलेलं आहे अशा प्रकारे। देवेंद्र, जो गुंड मुलगा त्याचे साथीदार अमोलला धमकी देताना दिसले, इतर आपल्या पत्रकार सहकार्यांना धमकी देताना दिसले, त्याला पोलिसांनी पकडलंय का? कारण ती जी डेअरी आहे त्या डेअरीतली ही सगळी मुलं होती, तो डेअरीचा मालक कोण आहे त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे का? काय नेमकी त्याबद्दल अधिक माहिती आहे? नक्कीच अजित, आपण अमोललाच विचारूया, ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे किंवा ज्या डेअरीचे जे मालक होते त्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे का आणि काय नेमकी कारवाई सुरू आहे? नक्कीच आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावर त्यांनी जे काळा बाजार केलेला आहे, त्या ठिकाणी जे कमिशन करता आहेत, लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्या ठिकाणी जे पैसे गोळा करण्याचं काम केलेलं आहे, लोकांना लुटण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावर देखील पोलीस आता गंभीरतेने त्यावर लक्ष टाकलं आहे आणि त्यांनी कारवाई सुरुवात केलेली आहे। तसेच पत्रकारांवर जो त्यांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे त्याच्यावर देखील त्या दृष्टिकोनातून देखील पोलीस कारवाई करत आहेत। नक्कीच अजित, आपण बघतो की कशा पद्धतीचा गंभीर जे आहे हे प्रकरण झालेलं आहे आणि आपण बघतो की फक्त याच ठिकाणी देवेंद्र, काय कलमांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याची आपल्याला माहिती मिळाली आहे का? पोलिसांनी FIR ची प्रत दिलेली आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी काही आले का? त्यांनी या घटनेची माहिती घेतली आहे का? किंवा राज्य सरकारकडून कोणी इथे राजकीय नेते आले होते का? त्यांनी माहिती घेतली आहे का? नक्कीच अजित, किरीट सोमय्या जे आहेत या विभागातले खासदार त्यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली होती, त्यांनी पोलिसांची बातचीत केलेली आहे। शिवाय जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील येऊन इथे स्वतः लक्ष घातलेले आहे आणि गुन्हा नोंदवण्याचं प्रक्रिया जी आहे ती आता पोलीस स्टेशनमध्ये जी आहे ती सुरू आहे। काही वेळामध्ये त्यासंबंधीची जी संपूर्ण माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। मात्र आपण बघतोय की फक्त याच ठिकाणी नाही तर मुंबईत अनेक भागामध्ये असे प्रकार सर्रास चालू आहेत आणि याकडे जे आहे ते या सगळ्या बातमीच्या माध्यमातून संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। अजित, देवेंद्र, खरं आहे या सगळ्यात पत्रकारांवरती हल्ला झाला म्हणून आता पटकन कारवाई होते, पण अनेक आपल्यापर्यंत ज्या बातम्या येतात, आपल्याला फोन कॉल्स येत आहेत, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। झोपडपट्टीचे परिसर असतील जिथे लोकांना रोजच्या रोज जगायला पैसे लागतात अशा ठिकाणी
किंबहुना अगदी उच्चभ्रू असं तिथे लोकांकडे पैसे नाही आहेत आणि काळा बाजार करणारे लोक काळा बाजार करतायत. एकमेकाला मदत म्हणून आपण सुट्टे पैसे द्या, किंबहुना आता पंतप्रधानांच्या आवाहनानंतर तसं आपण करायला हवं. पण काळा बाजार करणारे आणि अशी गुंडगिरी करणारे जे आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई करायलाच हवी. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.